इलेक्ट्रिक बोर्डची वायरिंग करणे फार सोपे आहे। यामध्ये मी 2 सॉकेट आणि 2 बटनवाला बोर्ड तयार केलेला आहे। इथे दाखवल्याप्रमाणे बटन्स आणि सॉकेट्स फिक्स केल्यानंतर सर्वात पहिले बटन्सचे खालचे 2 पिन कनेक्ट करायचे। त्यासाठी एक वायरचा तुकडा वापरला आहे। असे फिक्स केल्यानंतर एका स्विचचा वरील पॉइंट आणि सॉकेटचा कोणताही एक पॉइंट वायरने कनेक्ट करायचा। त्यानंतर नंतरची दुसरी बटन त्याचा दुसरा पॉइंट आणि सॉकेटचा कोणताही एक पिन एका तारने जोडायचा, कनेक्ट करायचा। निरीक्षण करून आपण कोणतीही गोष्ट शिकू शकतो, त्याचप्रमाणे वायरिंग देखील काही प्रमाणात आपण शिकू शकतो। बघा, स्विच आणि सॉकेट हे आपसात कनेक्ट केलेले आहेत। आता पुढे हा एक काळा वायरचा तुकडा एक घेतलेला आहे आणि हा वायर आपण सॉकेट्सचे उर्वरित 2 पिन आपसात कनेक्ट करण्यासाठी वापरत आहोत। आपण वायरिंग करता कोणत्याही रंगांचे वायर घेऊ शकतो, मात्र वायरिंग काळजीपूर्वक करणे अतिशय आवश्यक आहे। आता पुढे बघा की एक वायरचा तुकडा घेऊ आणि अर्थिंग पॉइंट करता तो फिक्स करू। सॉकेट्सचे वरील तिसरा जो पिन मोठा असतो ते आपसात कनेक्ट करू। आवश्यकता पडत असेल तर अर्थिंग म्हणून आपण हा वायर कनेक्ट करू शकतो। त्यानंतर इनपुट वायर, इथे हिरव्या रंगाचा वायर मी इनपुट करता प्लस करिता वापरत आहोत। आपण या हिरव्या वायरला 220 व्होल्ट सप्लाय देणार आहोत आणि हा काळा वायर इथे वापरत आहोत, तो वायर मायनस करता वापरणार आहोत। आता बघा, या इथे बोर्डची वायरिंग पूर्ण झालेली आहे आणि 2 स्विच आणि 2 सॉकेटवाला बोर्ड आपण इथे तयार केलेला आहे। आता हा बोर्ड वायरिंग झाल्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर छिद्र पाडून बाहेर काढू आणि नंतर बोर्डला परत फिक्स करू। काळजीपूर्वक स्क्रू टाईट झाल्यानंतर हा बोर्ड वायरिंग बंद होऊन जाईल। इथे आपण तो करीत आहोत आणि त्यानंतर आपण याची टेस्ट घेऊ। प्रथम आपण बॅटरी कनेक्ट करू आणि त्यानंतर AC कनेक्शन्स जोडून याची टेस्ट घेऊ। मी इथे काळा वायर मायनस करता वापरलेला आहे आणि हिरवा वायर हा पॉझिटिव्ह कनेक्शन करता वापरलेला आहे। आपण AC करता काळजीपूर्वक कनेक्शन करायला हवे आणि DC करता तर प्लसला प्लस आणि मायनसला मायनस कनेक्शन करायला हवे। इथे काळा वायर हा निगेटिव्हशी आणि हिरवा वायर हा पॉझिटिव्हशी कनेक्ट केलेला आहे। आता आपण त्याची टेस्ट घेत आहोत। इथे 12 व्होल्ट DCचा वापर केलेला आहे। बघा, स्विच ऑन केल्यानंतर लगेच स्ट्रीप ग्लो होत आहे, म्हणजे आपला बोर्ड हा योग्यपणे तयार करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण AC कनेक्ट करून याची ट्रायल घेत आहोत।
या काळ्या वायरद्वारे AC मायनस प्लस सप्लाय या बोर्डमध्ये जाणार आहे, कनेक्ट केलेला आहे आणि टेस्ट करता एक होल्डर आणि बल्ब घेतलेला आहे. आता आपण त्याची चाचणी घेऊ. बघा, स्विच ऑफ केल्यानंतर बंद आणि स्विच ऑन केल्यानंतर चालू होत आहे. तसेच पिनला बदलवून लावून बघितल्यास आपली वायरिंग पूर्णपणे ओके आहे. चला तर, आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.